डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळलाय. टायमिंग तेवढं परफेक्ट नाहीये, परंतु एक धाव जरूर मिळेल. मेडॉनचा खेळाडू बॉलवर पोहोचलाय. सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन होत असताना या मॅचमध्ये आई गावदेवी अंबरजी संघाचं होय. दरम्यान प्रतापजी देसले साहेब या ठिकाणी जोडले गेले, ज्यांच्या माध्यमातून डीजेची व्यवस्था संपूर्ण स्पर्धेसाठी केली गेली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. पहिला बॉल निर्धावाला, दुसऱ्या बॉलवर सिंगलने खातं ओपन झाले. अंबरचे विपक्ष वडवली अशी लढाई. किशोरनं पहिल्या 2 चेंडूंचा सामना केला आणि आता दिनेशकडे स्ट्राईक. पुढचा बॉल राऊंड द विकेट. हो, अगदी स्लॉटमध्ये टाकलाय, उडवलाय बॉल. स्ट्रेट बॅटनं वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करणारा उत्तुंग षटकार. दरम्यान रमेशजी जाधव या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. आपण पाहतात माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 दोस्ती 11 स्पोर्ट भोकरी यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. आणि दरम्यान एक षटकार आले, स्ट्राईक नरेशकडे गेली, त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. हर्षद पुढचा बॉल ओव्हर पिच होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम भोकरी गावामध्ये रंगताना आपल्याला दिसतोय. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 D11 भोकरी संघाकडून या स्पर्धेचं दमदार आयोजन. आणि थोड्याच वेळात या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ शेलार यांचं आगमन होणार आहे. लो फुल टॉस, जबरदस्त तडाखेबंद फटका आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावा चौकार. चांगलं आक्रमण आता पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉल्समध्ये असं वाटलं होतं की कदाचित गोलंदाजाचं वर्चस्व राहील की काय या षटकामध्ये, परंतु तदनंतर चांगला पलटवार फलंदाजांनी केलाय. षटकार दिनेशच्या बॅटमधून आला आणि आता चौकार किशोरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगानं वाढते, बिनबाद 12. होय, निलेश षटकारांनी सुरुवात केली, त्याच्यानंतर हा समोरच्या दिशेने चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला किशोरच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना गावदेवी अंबरच्या टीमच्या माध्यमातून झाली आहे. तो समोर देखील हर्षद हा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याला विकेट प्राप्त करता आली नाही पहिल्या 5 बॉलमध्ये. त्याच्या विपक्षामध्ये 2 चांगले फटके दोन्ही सलामीवीरांनी ठोकलेत. आणि जे कमजोर बॉल पडलेले आहेत त्याच्यावर बरोबर आक्रमण केले दोन्ही फलंदाजांनी. एक बॉल स्लॉटमध्ये टाकला होता, ज्याच्यावर षटकार आला, आणि हा बॉल तर फुल टॉस आपण बघितला, जो बरोबर बॉलरच्या डोक्यावरून उडवला. फलंदाज किशोरनं चौकार प्राप्त केलाय. पुढचा बॉल हो, पुन्हा एकदा समोरच खेळलाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर प्रयत्नशील आहे, बॉल चाललाय स्ट्रेटिश लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण, फार दूरवरचं अंतर कापत काढत असताना फिल्डर पोहोचला, मात्र बॉल देखील थोडासा स्लो झाला होता आउटफील्डमध्ये, नाहीतर कदाचित हा चौकार पाहायला मिळाला असता. 2 धावा मिळत आहेत आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दर्जेदार सुरुवात आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी अंबरजी संघाची. धावसंख्या बिनबाद 14. शुभ आगमन होत असताना या स्पर्धेचे शिल्पकार, कार्यकुशल सरपंच, माजी सरपंच सन्माननीय महादेव अप्पा गोरले साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम पुरस्कृत केली गेली. सर्वांचे लाडके माजी सरपंच साहेब अप्पांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. काही वेळामध्येच कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेशजी शेलार साहेब देखील या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतील. रमेशजी जाधव या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत असेल. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर आहे. सध्या मुख्य व्यासपीठावर अखिल शेख, मंगेशजी कतोरे असतील, उमेशजी कतोरे असतील, प्रतापजी देसले यांच्या माध्यमातून डीजेची व्यवस्था केली गेली. हे मान्यवर जोडले गेले, ते सर्वांचं पुन्हा एकदा माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी अंबरच्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 14. चांगली सुरुवात करून दिली सलामीवीर किशोर आणि नरेशने, दिनेशने. दुसरं षटक यावेळेस हलक्या हाताने उडवलाय, एक कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता, परंतु बॉल त्याच्या आधी सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. कलात्मकता दाखवून दिली आहे फलंदाज दिनेशनं. फक्त हलक्या हातानं बॉलला चिप केलं होतं, इनफिल्डला क्लिअर केलं आणि तिकडे प्रोटेक्शन नव्हतं डीपमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला 4 धावा प्राप्त केल्यात. अतिशय सुंदर फटकेबाजी. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अभिचा हा बॉल, यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे मागे, परंतु कॅच ड्रॉप आणि बॉल सीमा रेषेचा वेध घेतोय, निघून चाललाय डीप फाईन थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार.
दिनेशच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. अभि अंदाडीच्या विपक्षामध्ये हल्ला चढवला दिनेशने. खरं तर शॉट फाईन लेगमध्ये विचार केला तर शतरक्षक होता, छोटा शतरक्षक आहे. बॉल हातामध्ये येण्या अगोदरच त्यांनी उंच उडी मारली होती. जजमेंट थोडंसं चुकलं आणि त्यानंतर अतिशय वेगाने बॉल पंच बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा चौकार. आत्तापर्यंत तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार पहिल्या 8 बॉल्समध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. धमाकेदार सुरुवात केली आहे सलामीवीरांनी. धावसंख्या 22. विकेटच्या शोधात वडवली संघ. यावेळेला थ्रू द लाईन लॉफ्ट केलाय, हवेत आहे, फिल्डर आहे लॉंग ऑफला. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच! अप्रतिम, आउटस्टँडिंग कॅच आणि फलंदाज बाद. या स्पर्धेचे तिन्ही आयोजक या ठिकाणी जोडत असताना पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय माजी सरपंच बोकरी गावचे महादेव अप्पा गोरले साहेब असतील, उपसरपंच पंडितजी माली साहेब असतील, उमेशजी कतोरे माजी उपसरपंच, या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीलाच योगेशजी गोरले, त्यांचं देखील स्वागत असेल. चांगलं झेल, जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळालं आणि अंत होत असताना फलंदाज दिनेशच्या योगेशने झेल पकडला. दिनेशच्या खेळीचा अंत झालाय. फटका खराब नव्हता, परंतु क्षेत्ररक्षकानं अप्रतिम कामगिरी केली आहे. योगेशनं स्वतःच्या डावीकडे स्वतःच्या उजवीकडे धावत जात असताना हा झेल त्याने स्वीकारलाय. धावता झेल. 22 धावांवर पहिला धक्का बसलाय. अभि अंदाडेनं अखेर यश मिळवून दिलं आपल्या टीमला. पुन्हा बॉल हवेत आहे. आणखी एक मिस टाइम फटका आता पाहायला मिळतोय आणि स्वतः गोलंदाज बॉल खाली. आणखी एक जबरदस्त कॅच, आणखी एका विकेटचं पतन. चांगलं कमबॅक करून दिलं अभि अंदाडेने. एक अष्टपैलू खेळाडू आहे. ओमसे क्रिकेट असोसिएशन अंबाडी पच्चापूर परिसरामध्ये सातत्याने त्याची कामगिरी चांगली रहते. सुरुवातीला 2 चौकार त्याच्या विपक्षामध्ये आले, परंतु त्यांनी पलटवार करत असताना 2 विकेट देखील आपल्या नावावर केलेत. फक्त हजेरी लावण्याचं काम केले समीरने. गोल्डन डकचा तो शिकार ठरले. धावांची पॅनल्टी नक्कीच दिली जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण आता जो बॅटर समीर बाद झाला त्याची जर्सीचा आपण विचार केला तर त्याची ट्रॅक, तिचा कलर, रंग थोडासा वेगळा आहे सांगितलं स्क्वेअर लेग पंचाने. आणि ते 2 धावा ऍड केल्या जातील, म्हणजे टोटल 4 धावांची पॅनल्टी लागली गेली आहे अंबरच्या टीमला. शहापूर तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी अंबरचे, त्यांना फाईट करत असताना आई गावदेवी वडवली. चांगला बाउन्स होता या बॉलमध्ये. अभिची गोलंदाजी फार वेगळी आहे. चेंडूला टर्न करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. चांगल्या टप्प्यावर त्याने गोलंदाजी केली आहे. हॅट्रिक बॉल होता, डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. सामना करेल फलंदाज रुपेश. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, परंतु येथे देखील एक्झिक्युशन चुकलेलं आहे. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर अप्रतिम सक्सेसफुल षटकाची समाप्ती अभि अंदाडीच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 22. मुख्य व्यासपीठावर आपण सन्मान पार पाडणार आहोत. रमेशजी जाधव साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. दिनेशजी पालव्यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल अर्जुली स्पोर्ट आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदी सोरगाव बी टीम संघ या ठिकाणी जोडलेला आहे. अर्जुली संघ आपण देखील उपस्थिती दाखवायची. तिसरं षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. मुख्य व्यासपीठावर सन्मान आणि सत्कार होत असताना रमेशजी जाधव साहेबांना सन्मानित केले जाईल दिनेशजी पालवे यांच्या शुभ हस्ते. मंगेशजी कतोरे साहेब देखील या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे आणि क्रिकेटचा आनंद घ्यायचा. ग्रामीण क्रिकेटचा थरार महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय भोकरीच्या क्रीडानगरीमध्ये. माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाच्या माध्यमातून 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 22 वर 2 झटके लागलेत. षटक क्रमांक 3 सलमान. आता सलमानच्या चेंडूंना किती सन्मान मिळेल ते देखील पाहावं लागेल. पहिल्या बॉलवर आक्रमण करायचं होतं, अपील होत आहे. शरीराचा वेध बॉलनं घेतलाय. चांगल्या बॉलनं सुरुवात आणि आता धावचीची संधी. नॉन स्ट्रायकर सेंडला फलंदाज धावबाद. हे काय केले, एकाच ट्रॅकवर 2 गाड्या किंवा एकाच बाजूने जर 2 गाड्या जर गेल्या तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते आणि ते मोठा अपघात झाल्याचं म्हणावं लागेल. फलंदाज बाद झालाय. 3रा झटका लागले अंबरच्या टीमला. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज देखील तिथे कोसळताना दिसला होता. त्याने आपलं संतुलन गमावलं होतं, बॉडी बॅलन्स गमावलं आणि थोडासा तो देखील जायबंदी झालेला आहे. विकेट देखील पडली आहे. 3रा धक्का बसलाय. 3रं आणि शेवटचं षटक सुरू झालंय. 22 धावा फलकावर. रुपेशच्या रूपाने हा 3रा झटका लागलाय. रुपेशने सुरुवातीला 2 बॉल फेस केले होते, त्याला खातं ओपन करता आलं नाही आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न त्याने केला,
विकेटचं पतन. 22 वर 3 गडी बाद. धाबा रोखल्या गेलेत. गोलंदाजी चांगली झाली. विशेष करून दुसऱ्या ओव्हरपासून अभिने कमबॅक करून दिलं. अभिच्या विपक्षामध्ये देखील दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले होते सुरुवातीला. त्यानंतर 4 बॉलमध्ये त्यांनी 2 विकेट आणि 2 बॉल निर्धाव देखील पाहायला मिळालेत. तर या स्पर्धेमध्ये जोडत असताना कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ शिलार यांचं या भोकरीच्या क्रीडानगरीमध्ये माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषकाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ शिलार या ठिकाणी जोडत असताना त्यांचं या स्पर्धेचे आयोजक उमेश कतोरे असतील, पंडितजी माली असतील, त्याचबरोबर कार्यकुशल सरपंच साहेब महादेवप्पा गोरले या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषकाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. नवीन पाहुणे जोडले गेलेत. अजयजी घरत सर, खरं तर ते देखील क्रिकेट प्रेमीच आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शिलार यांच्या माहितीसाठी सांगेन, सामना सुरू आहे. अंबरचे विपक्ष गावदेवी बडवली आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना अंबरचे संघ सध्या मैदानामध्ये उतरले. तिसरं षटक सुरू आहे. 22 वर 3 विकेट गेलेत आणि नवीन बॅटर नॉन स्ट्राईक इनवर आले अमित. स्ट्राईक इनवर फलंदाज किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचा वीर अजूनही खेळपट्टीवर आहे. दोन ओव्हरमध्ये 22 धावा 2 विकेट आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर गोलंदाज सलमानने विकेट मिळवून दिली आहे. धावबाच्या रूपाने ती विकेट आली होती. स्ट्रायकिंग एंडला किशोर ओपनिंग बॅट्समन आणि आता त्याने तडाखा दिलाय बॉलवर. शॉर्ट बॉल पुल केला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. शॉर्ट बॉल होता आणि त्यावर आक्रमण चढवलं फलंदाज किशोरने. त्याच्या बॅट मधून षटकार आला. मिड विकेटच्या अगदी स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमधून सीमारेषे पलीकडे षटकार येत असताना टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. निलेश भाऊ शिलार कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत सुनील दादा दलवे असतील, प्राचीन रणपिसे असतील, रवी निकम यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील स्वागत. अगदी जवळून कट केलंय. बोटं थोडीशी फिरवली यावेळी सलमानने. चांगला बॉल पाहायला मिळाला. अपील झालं होतं क्वाट बिहाइंडचं, मात्र बॅटला स्पर्श झाल्यानंतर बॉल बाउन्सवर पोहोचला होता विकेट किपरच्या हातात. गुड कमबॅक डिलिव्हरी. पहिला बॉल डॉट होता. या षटकामध्ये विकेट आली होती रनआउटची, त्यानंतर सिक्सर आणि त्यानंतर हा डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल्स बाकी. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओ हो, सुरेख फटका हुक केलाय आणि डिपॉझिट केलाय बॉलला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या षटकातील हा दुसरा षटकार किशोरच्या बॅटमधून. सन्मानी प्राचीन रणपिसे साहेब यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत. किचनमध्ये मिक्सर आणि डेथ ओव्हरमध्ये सिक्सर पाहिजेत. 2 सिक्सर आलेत. हो, किचनचा देखील तुम्हाला चांगला अनुभव आहे आणि ठेवावा देखील लागतो. डेथ ओव्हर्समध्ये सिक्सर पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले. आणि लक्षात असू द्या की अंबरच्या टीमला 4 धावांची पेनल्टी आहे या मॅचमध्ये. ते लक्षात घेऊनच बॅटिंग देखील केली जाते. पुन्हा एकदा उडवलाय किशोरनं. हाय अँड हँडसम. फिल्डर जज करतायत मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर. बॉल खाऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे. आणखी एक षटकार. सलमानचा जसा उल्लेख आपण करत होतो की सलमानला सन्मान भेटेल का त्याच्या बॉलिंगला, परंतु आक्रमण चढवले. आक्रमक शैलीने बॅटिंग करत असताना किशोर त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये 3 षटकार 1 चौकार आले आणि टीमची धावसंख्या
40 वर जाऊन पोहोचली आहे. 25 वर खेळतोय किशोर. पुन्हा एकदा स्विंग केला ऑन साईडला. यावेळेला गॅप आहे आणि दोन खेळाडूंच्या दरम्यान बॉल सीमारेषा पलीकडे. वाईडिश डीप मिड विकेटला येतोय चौकार. शेवटचा बॉल होता, त्याच्यावर देखील आक्रमण आणि बाउंड्री प्राप्त केली आहे. डावाची सांगता गावदेवी अंबर्जे संघाने एक चांगली धावसंख्या फलकावर लावलेली आहे. 44 धावा बनवल्या 3 षटकांमध्ये आणि 45 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्याकरिता आई गावदेवी वडवली संघासमोर. काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये, अर्थातच वडवली संघाच्या डावामध्ये ते थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण वळणार आहोत पुढील सामन्याच्या नाणेफेकीकरिता. टॉस बॉक्समध्ये खेळणारे संघ असतील अर्जुली आणि त्यांच्या विपक्षात आई गावदेवी सोरगाव ब. हो, एक मोठी मॅच पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. अर्जुली टीमचे कॅप्टन गणेश जोडत असताना त्याचबरोबर गावदेवी सोरगाव बी टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित यायचे. आणि मी विनंती करेन कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार यांना की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. आपले शुभ असते. आपण एका महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. आई गावदेवी सोरगाव बी टीमचे कॅप्टन आपण लवकर यायचे. एस्पोर्ट अर्जुली टीमचे कॅप्टन गणेश आमच्यामध्ये जोडले गेलेले आहेत. आपलं स्वागत आहे. आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार यांना मी विनंती करेन की आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचे. पहिल्या फेरीतील मॅच क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमची कामगिरी या हंगामामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली राहिली. विशेष करून सोरगाव टीम प्रभावित करते. सुनीलजी दलवी यांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचे. आप्पा गोरले त्यानंतर पंडित माली या स्पर्धेचे आयोजक देखील आमच्यामध्ये जोडत असताना कुकाबा यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचे. 3 ओव्हरचा हा देखील सामना असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एकीकडे महादेव आप्पा गोरले तर दुसरीकडे D11 भोकरी एक कॉईन उभारले गेले. कॉल असेल. ए स्पोर्ट अर्जुली टीमचे कॅप्टन गणेश कॉल करतील. D11 भोकरे असा कॉल आहे. D11 भोकरे चालय. टॉस जिंकलाय ए स्पोर्ट अर्जुली टीमच्या कॅप्टन याने टॉस जिंकलेला. पण देऊयात सीतपे जे भारत जाधव यांनी पुरस्कृत केलेले. अभिनंदन. सर्व मान्यवरांना विनंती असेल की कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. दोन्ही कॅप्टनशी आपण थोडीशी चर्चा करूयात. हॅलो, दोन्ही विचार जर केला तर येल्लो जर्सी आहे. गणेश नाणेफेक जिंकले. समोर सोरगाव बी संघ आहे. बी म्हटलं तर बेटर ताकद त्यांच्याकडे आणि या हंगामामध्ये ताकदीने ते उतरलेत. तर काय डिसिजन असेल? फिल्डिंग करणार आहे कारण टीममध्ये काही फिल्डर उपस्थित नाही. नवीन फिल्डर आलोय खेळायला. धन्यवाद. जास्त काही प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली तर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतले अर्जुली ए टीमने. सोरगाव बीच्या विपक्षामध्ये ही बातमी घेऊन आपण जाऊया समर्थन कक्षामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच दीपक. आणि आता फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ शेलार यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 3535 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 3535 त्यांचा हा लकी नंबर आहे. आणि कॉमेंटेटर्ससाठी देखील त्यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू सो मच साहेब. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. खरं तर आम्हाला पैशांची अपेक्षा नाही आहे. तुमचं जे सपोर्ट आहे तेच आमच्यासाठी फार आहे. तुमचा पाठिंबा. जाऊयात मॅचच्या दिशेनं. टार्गेट आहे 45 धावांचं. होय, अगदी बरोबर. 45 धावा सरासरीचा विचार केला तर 15ची सरासरी गाठायची आहे. वडवली टीमकडे देखील बॅटिंग भरपूर आहे. कित्येक अर्धशतक अभि अंदाडेच्या नाबावर राहिले. एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी करत असताना पहिल्या इनिंगमध्ये 2 विकेट देखील त्याच्या नाबावर राहिलेत. त्याची विकेट जर घेतली सुरुवातीला तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो वडवली टीमवर आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पेनल्टीच्या 4 धावा पहिल्या ओव्हरनंतर जी काही धावसंख्या असेल वडवली संघाची त्यामध्ये ॲड केल्या जातील. याची पुन्हा एकदा दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 भोकरी या दर्जेदार स्पर्धेचा आपण आनंद लुटतोय. गोलंदाजीला सुरुवात करतोय अमित. पहिलाच बॉल बरोबर चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये गेला आणि हुक केला. वेकेंट एरियामधून बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउंस चौकार. जशी चर्चा आपण करत होतो की अभि अंदाडेकडे क्षमता आहे. क्रीजमध्ये थोडासा डीपमध्ये गेला. चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना हुक केला. प्रॉपर बॅटच्या मिडलवर आला नाही अजय सर. स्टिकरवर संपर्क झाला होता परंतु गॅपमधून पॉवर पिच षटक असताना हा चौकार पाहायला मिळाला. चौकाराने स्वागत केले गोलंदाज अमितचं. अखो टप्प्याचा बॉल होता.
पोझिशन चांगली होती फलंदाजाची, लवकर त्याने लेंथ देखील पिक केली होती आणि चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना फटका खेळला. येस 100% टायमिंग तर नव्हतं, परंतु पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये असे फटके हे फार प्रभावी ठरत असतात. चांगली सुरुवात केली अभिनं. नेक्स्ट बॉल, चांगला बॉल आहे अगदी ब्लॉक होलमध्ये, हलक्या हातानं त्याला तटवलंय. चांगलं क्रिकेट, चांगल्या बॉलवर चांगला फटका आणि एक चांगली क्विक सिंगल देखील पूर्ण केली आहे. हे करणं गरजेचं आहे. जरूर टार्गेट मोठं आहे, तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे, परंतु हा परफेक्ट यॉर्कर होता आणि यॉर्करला सन्मान देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फलंदाजांच्या माहितीसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय निलेश भाऊ शेलार, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपल्यामध्ये जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून 3,535 रुपयांचं पारितोषिक आहे. सुरेख फटका, चांगलं टायमिंग आहे. वेकेंट एरियामधून डीप मिड विकेटला क्लिअर केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. जबरदस्त फटका, टायमिंग चांगलं होतं. हॅफ ट्रकर बॉल होता, त्याला पुल केला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे खेचून मारलं हर्षदने आणि षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. टीमची धावसंख्या 11 कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष आहेत निलेश भाऊ शिलार आणि कल्याण ग्रामीणचा विचार केला तर RCC राया संघ याची एक दहशत राहिली आहे. पडगा विभागामध्ये देखील येतात सातत्याने खेळायला. गावदेवी बाबेकर संघ देखील इन ॲक्शन मध्ये आज पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, फनपुड ओपन केलं होतं, लेग स्टंपच्या बाहेर. एक्स्ट्रा धाव मिळेल वाईटच्या रूपाने. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 12 जाऊन पोहोचते. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला यावेळेला गोलंदाजानं. या आधीचा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता, त्याच्यावर मोठा फटका आला होता आणि त्यामुळे लेंथ देखील त्याने बदलली, परंतु लाईन खराब राहिली. ही लाईन चांगली आहे. अँगल डिलिव्हरी, थोडासा खाली राहणारा बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क बनवता आलेला नाहीये. फलंदाज हर्षदला 6 धावांवर खेळतोय, अभि खेळतोय 5 धावांवर. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे 12 या आकड्यावर. 45 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये आई गावदेवी वडवली संघ, एक मोठी धावसंख्या खरं तर त्यांना चेस करायचे. पण आज आपण बघितले रॉबिन 11 वारलीपाडा संघानं 58 धावा चेस करत असताना सामना जिंकला होता. बॉलला उडवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. डीप मिड विकेटचा खेळाडू पोहोचण्याच्या प्रयत्न चांगला आहे. बॉल हातातून निसटलाय. अखेर दुसऱ्या प्रयत्नामध्ये बॉल त्याने अडवलाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज. धावसंख्या पुढे सरसावते, बिनबाद 14. चांगली सुरुवात, चांगलं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतं. 15ची सरासरी गाठायची. दुसऱ्या धावामध्ये सामना जिंकण्यासाठी गावदेवी वडवली टीमला आणि तसाच प्रवास सुरू ठेवलाय अभि अंदाडे आणि हर्षदने. यावेळेला स्लॉग हिट, बॉल हवेत आहे, फिल्डर झेपावतोय. ब्रिलियंट कॅच, निखिलनं कमाल केली आहे. एका हातानं झेल स्वीकारलाय आणि फलंदाज बाद. एक विकेट जरूर आहे, परंतु सुधारित धावसंख्येचा विचार केला तर पॅनल्टीच्या 4 धावा ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 18 एक विकेट आणि मुख्य व्यासपीठावर मान्यवर जोडले गेले, त्यांना पण सन्मानित करूयात. कल्याण क्रिकेट ग्रामीणचे असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ शेलार या ठिकाणी जोडले गेले, त्यांना पण सन्मानित करूयात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पंडितजी मालील साहेब असतील, उमेशजी कतोरे असतील आणि त्याचबरोबर माजी सरपंच साहेब, कार्यकुशल सरपंच महादेवप्पा गोरले या तिन्ही मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीने मी विनंती करेन की निलेश भाऊ शेलार यांना सन्मानित करायचे. क्रिकेटची आपली स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत निलेश भाऊ शेलार यांची फार महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांचा विशेष असा हा शाही सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जात आहे. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये मायची शाल प्रेमाचं प्रतीक आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन निलेश भाऊ शेलार यांचा सन्मान आणि सत्कार होत असताना त्यानंतर आपण सुनील दादा दलवी यांना देखील सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक संपूर्ण आयोजकांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते सन्मानित करायचे. उमेशजी कतोरे असतील, पंडितजी माली उपसरपंच आहेत दोघे आणि त्याचबरोबर माजी सरपंच साहेब अप्पा गोरले असतील, मधुकर माली यांच्या शुभ हस्ते या सन्मान आणि सत्कार केला जातोय. सुनील दादा दलवी यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना अगदी वेळात वेळ काढून पाहुणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपल्या आयोजकांवर असलेलं त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेट खेळावर असलेलं त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. मॅचबद्दल बोलायला आपण गेलो तर पहिलं षटक समाप्त झालंय, 18 धावा फलकावर आहेत. 12 बॉल्समध्ये आता 27ची गरज. स्विच हिटचा वापर केलाय, बॉल हवेत आहे, भरपूर उंच गेलाय, फिल्डर धावतोय. या वेळेला मात्र कॅच ड्रॉप. मागच्या ओव्हरमध्ये एक अफलातून झेल पाहायला मिळाला होता
आणि याही वेळेला कठीण झेल होता. प्रयत्न चांगला झाला परंतु यश मिळालं नाही. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 20. इंग्लिश बाउंडच्या जोडीला आलेले प्रचिन रणपिसे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून होत असताना मान्यवरांची सातत्याने मांदी आलेली कालपासून आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये हे लक्षात घ्या. आई गावदेवी अंबरजे संघ कॅप्टन अधिकचा वेळ खर्च करता येणार नाहीये. अजून शिस्तबद्ध स्पर्धा आहे. ऑलरेडी 4 धावांनी आपल्याला पेनलाइज करण्यात आलेलं आहे. होय अगदी बरोबर. मुख्य व्यासपीठावर सागरजी गोरले यांना देखील आपण सन्मान करूयात. ही संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी मुख्य आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. महादेव अप्पा गोरले असतील, उमेशजी कोतुरे, पंडितजी माले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना डाव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉल. गोलंदाज रुपेशला आपण बघतोय या दुसऱ्या षटकामध्ये अंबरजे संघाकडून गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर संधी निर्माण केली होती मात्र कॅच ड्रॉप झाला. यावेळेला स्विंग केलाय. बॉल हवेत जरूर थोडासा मिसटाईम फटका. बॉल वळतोय मागे. शॉर्ट फाईन लेगला बॉल फील्ड केला जाईल सर्कलच्या थोडासा बाहेर. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली फलंदाजांनी. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या वडवली संघाची जाऊन पोहोचले 22 वर. टार्गेट 45 आहे म्हणजेच आता 10 बॉल्समध्ये 23 धावांची आवश्यकता. होय आपण मुख्य व्यासपीठावर रामदासजी धुमाल साहेबांना देखील सन्मानित करूयात. यावेळी मुख्य व्यासपीठावर रामदासजी धुमाल साहेबांना सन्मानित केले जातं. या स्पर्धेच्या वतीने सर्वांचं स्वागत असेल. त्यानंतर आपण महेंद्र सरांना देखील सन्मानित करूयात. राऊंड द विकेटने पुढचा बॉल लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर आहे. काही भाव लागेल. होय तेच सांगितलं पंचांनी. एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वर. 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 बॉल्समध्ये करायचे आहेत 22 धावा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. हो सुरेख बॉल आहे. बॅटची कड लागली असं वाटतं. यस फलंदाज निघालाय. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला होता परंतु पुन्हा संधी मिळाली आणि त्या संधीचा अखेर सोनं त्याने केलंय. विकेट डाऊन. होय निलेश भोसले यांच्या सोबतीला रवीजी धनकर यांना या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जातं. 8 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आता या मॅचमध्ये. फुलटॉस पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडूला वळवलंय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचेल. यस चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव फक्त मिळताना दिसते. त्यानंतर आपण सूरजजी देसले यांना देखील सन्मानित करणार आहोत. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 7 चेंडू आणि 16 धावा. जबरदस्त रंगतोय हा सामना. वडवली विपक्ष अंबरजे. होय सामना रंगलाय. प्रेक्षकांना देखील असेच सामने आवडतात. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल समोर चाललाय. एक सिंगल धाव येते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 पाठलाग करत असताना 30 वर आणि आता 6 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. मुख्य व्यासपीठावर सूरज देसले यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर आपण दीपकजी विषय यांना देखील सन्मानित करणार आहोत. दरम्यान रोहिदास भाऊ या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम.
सन्माननीय रोहिदास भाऊ गोरले अर्थात ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी सौजन्य आपल्याला मिळालेलं आहे या स्पर्धेमध्ये, त्यांचं आगमन या व्यासपीठावर आता होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि त्याच्यासाठी सहकार्य केले गेले रोहिदास गोरले साहेबांनी, त्यांचं देखील वेलकम. विवेक धनगर यांना देखील आपण सन्मानित करूयात. तसेच सन्माननीय अल्पेश जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील करूयात आपण हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. पाहुण्यांची तुफान गर्दी आता व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते आणि सामना देखील रंगतदार अवस्थेत आहे. 15ची सरासरी गाठायची होती, बरोबर 15ची सरासरी गाठले. 2 षटकांमध्ये 30 धावा फलकावर लावल्यात वडवली संघानं. जरूर 2 फलंदाज बाद झालेत, पण आता शेवटच्या ओव्हरमध्ये देखील 15 धावांची आवश्यकता. अभि आणि जतीन ही जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी दिनेश, ट्रम्प कार्ड खेळाडू आहे दिनेश, अष्टपैलू खेळाडू. अभिसाठी पहिला बॉल क्रीजमध्ये फार डीप गेला होता. हा लेंथ बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळता आलं नाहीये. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, मात्र सुमार दर्जाची फेक, परंतु तरी देखील संधी आहे आणि नॉन स्ट्रायकर सेंडला आता मात्र बॅटर धावबाद. होय, अभिने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. मी उल्लेख केला की अभि अंदाडे अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आणि धावबादच्या रूपाने विकेट देखील आली. म्हणजेच 5 बॉलमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता. सर्व मान्यवरांचं धन्यवाद की आपण बेलात वेल काढून या ठिकाणी भिवंडीच्या क्रीडानगरीमध्ये पडघा विभागामध्ये भोकरीचं क्रिकेट पाहण्यासाठी आलात. विशेष करून कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार, त्यांच्या सोबतीला सुनील दादा दलवी असतील, प्रचित रणपिसेकर असतील, रवी धनगर असतील, सागर गोरे, रामदासची धुमाल असतील, सूरज देसले, दीपक विषय, विवेक धनगर या सर्वांचा आभार की आपण वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. मॅच रंगली. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. अभि अंदाडे जोपर्यंत आहे तोपर्यंत तो समोरच्या टीमला अंधारामध्ये टाकू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे. एक चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलाय. त्या व्यतिरिक्त फक्त सिंगल डबल्स त्याने घेतलेले आहेत. मोठे फटके खेळावे लागतील आणि तो मोठा फटका पुल केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आखो टप्प्याचा बॉल होता. ही पर्वणीच होती अभिसारख्या फलंदाजासाठी. बॅकफुटला तो फार स्ट्रॉंग आहे. या अगोदर देखील त्याने फटके बनवण्याचा प्रयत्न केला होता. क्रीजमध्ये डीप जात असताना लेंथ बॉलला देखील पुल करण्याचा प्रयत्न केला होता. हा तर थोडासा आखो टप्प्याचा मिळाला आणि त्याच्यावर बरोबर आक्रमण केलंय. महत्वाचा षटकार. 6 धावांनीची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 37 वर. आता समीकरण 4 चेंडू आणि 8 धावा. चेजिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आजचा प्रत्येक सामना हा शेवटच्या षटकापर्यंत आणि विशेषतः शेवटच्या चेंडूपर्यंत देखील जाताना दिसतोय. आज एक सामना आपण टाय देखील होताना बघितलाय. 58 धावा देखील आज चेज होताना आपण बघितलेल्या आहेत आणि हा सामना देखील हाय स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. खोलात टाकलाय. चांगला बॉल लॉफ्ट करायचा होता, परंतु बॅटची थोडी इनसाइड एज पायावर आदळला. धाव घेतलेली नाहीये. स्पष्ट नकार दिला आपल्या पार्टनरला फलंदाज अभि अंदाडेनं. स्वतःवर पूर्णपणे जबाबदारी तर घेतलेली आहे, परंतु तो सामना जिंकून देईल का हा मोठा प्रश्न आहे. समीकरण 3 चेंडू आणि वडवली टीमला पाहिजेत 8 धावा. दरम्यान गोविंदजी कतोरे या ठिकाणी जुडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. उमेश कतोरे यांचे बंधू मंगेशजी कतोरे असतील, विपुल जाधव यांचे बंधू प्रफुल्ल जाधव म्हणजेच मंगेश कतोरे आणि प्रफुल्ल जाधव या एवन जोडीला देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. फुल टच बॉल होता, इलिव्हेशन नाहीये, ताकद झोकली होती, बॉल चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक थोडीशी पंपलिंग. वा, काय केलंय, काय घडलंय. दुसरी धाव येते. पुन्हा अभिकडे स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून संकट मोचकाची भूमिका पार पडत असताना एक षटकार देखील आलाय. आता बॉल किती शिल्लक राहिलेत आणि धावांची किती आवश्यकता आहे. 2 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 6 धावांची. वॉट अ मॅच. जबरदस्त मॅच आहे. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. आई गावदेवीच्या नावाने दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेले आहेत. एका बाजूला वडवली आणि दुसऱ्या बाजूला अंबरजे. वडवली संघ धावांचा पाठलाग करतोय. अभिनं पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली आहे. 2 महत्वाच्या धावा या बॉलवर आल्यात. आता मात्र एक मोठा फटका किमान खेळावा लागणार आहे. 2 चेंडूंमध्ये 6 धावा. एका बॉलमध्ये देखील सामना फिनिश होऊ शकतो, परंतु गोलंदाजाला जिंकून द्यायचं असेल तर 2 बॉल चांगले टाकावे लागतील. थोडासा खाली राहणारा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर बीट केलाय बॅटरला. जबरदस्त गोलंदाजी. पलटवार करणं जाणतोय गोलंदाज दिनेश. एक षटकार आलेला आहे या षटकामध्ये, परंतु तदनंतर त्याने 2 निर्धाव चेंडू टाकलेत. एक दुहेरी धाव आलेली आहे आणि आता समीकरण 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. एका चेंडूमध्ये 1 धाव काढणं थोडंसं कठीण जातं. आपण कित्येक वेळा ते पाहिलं, परंतु एका बॉलमध्ये 6 धावा कित्येक वेळा होताना पाहिल्यात. कारण का बॅटरवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो, प्रेशर नसतो आणि एका बॉलमध्ये त्या 6 धावांची आवश्यकता आहे. कोण कोणावर भारी, कोण जिंकेल, अंबरच्या काय वडवली, कोणाचा सराव भारी आहे हे दाखवण्याची वेळ आली आहे.
लास्ट बॉल 6 धावांची गरज. मागे चाललाय हो, याचबरोबर सामना फिनिश. सामना अखेर जिंकलाय. आई गावदेवी अंबरजे संघानं अभिनं पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्याला नाही जमलं. शेवटच्या 2 बॉल्समध्ये 6 पाहिजे होते. दोन्ही डॉट चेंडू टाकलेत गोलंदाज दिनेशनं. अफलातून कमबॅक त्याचं राहिलं आणि अखेर हा सामना आई गावदेवी अंबरजे संघानं जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. 4 धावांची पेनल्टी घेऊन ते खेळलेत या मॅचमध्ये आणि त्यानंतर एवढी चांगली कामगिरी सोपं नव्हतं त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा अभिनंदन टीम